निवडणुकीच्या तोंडावर आमदार पुत्रांकडून महाप्रताप. पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदारसंघातील गुरसाळे या गावातील वस्तीवर असलेल्या एका छोट्याशा कॅनल असलेल्या ठिकाणी ठराविक लोकांसाठी एका पुलाची निविदा निघून या पुलाच्या कामाचे काल माढा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. एकंदरीत पाहता माढा मतदारसंघात आजही रस्ते नसल्याने लोकप्रतिनिधींच्या नावे खडे फोडताना दिसून येत आहेत. मग ज्या ठिकाणी खरंच गरज असते त्या ठिकाणी मात्र लोकप्रतिनिधी काम करत नसल्याचं पाहावयास मिळत आहे. या नवीन पूल जो बांधण्यात येत आहे तो तब्बल 50 ते 60 लाख रुपयांची मंजुरी दिली गेली असल्याची माहिती मिळते आहे. हा एकच पूल नाही तर चक्क 3 ते 4 पूल बांधण्यासाठी त्याचीही निविदा निघाली असल्याची माहिती रणजित शिंदे यांनी दिली गेली. मग त्यासाठी कोट्यावधी रुपयांची वर्क ऑर्डरही निघाली असून याचं काम देखील चालू झालं असल्याचं दिसून येत आहे. जर या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या पुलासाठी 50 ते 60 लाख रुपयांची खरंच एवढी मोठी रक्कम आवश्यक आहे का? याची दुसरी बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी अगदी 10 मीटरच्या अंतरावर पुढे आणि पाठीमागे याच कॅनलवर एक लोखंडी पूल उभा केला असल्याचं दिसून येतोय. मग या पुलाची गरजच काय? मग काही दीड दमडीच्या लोकांच्या सांगण्यावरून किंवा आपल्या कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी तसेच काही टक्केवारीसाठी तर नसेल हे कशावरून? दुसरं असं की या छोट्याशा कॅनलला पाणी जरी किती दिवस येते हेही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. याबाबत आम्ही या सर्व बाबी तपासून असे एकणा अनेक येथील संबंधित घटना समोर आणणारच आहोत. खरे तर लोकप्रतिनिधी असलेले यांनी देखील या बाबी तपासून खरंच लक्ष देणं गरजेचं आहे. का कुणाला तरी आपल्या राजकीय फायद्यासाठी असे एक ना अनेक बाबी घडत असतील तर ते सुद्धा तेवढंच जनतेच्या दृष्टिकोनातून सपशेल फेल ठरत असल्याची भावना जनतेमधूनच व्यक्त होत असते. पाहूयात याबाबत येणाऱ्या काळात असे एक ना अनेक प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी आणि ठेकेदारांना जगवण्यासाठी माढ्याच्या विद्यमान आमदार पुत्रांकडून उद्घाटन व आश्वासनांचा सपाटाच लावलाय.